स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी घेऊन मैत्रिणींसाठी फिश कट स्कर्ट किंवा लेहंगासुद्धा बोलू शकतात। तर मी या साडीचा बनवणार आहे स्क्रीनवर दाखवलेल्या प्रमाणे। तर ही साडी घेतलेली आहे बघा। साडी ठेवून बघा एक लाईन झाली त्याच्यावरती। तर म्हणलं आता आपण याचं काहीतरी केलं पाहिजे। तर मी या ठिकाणी बघा आता सण पण खूप आलेले आहेत, पंचमी आली, राखी पौर्णिमा आली। तर याची पूर्ण उंची 38, कमरघेर 30 आहे, सीटघेर 36 आहे आणि मांडीघेर 30 आहे। तर आता हे मापं घेतलेले आहेत, आपल्याला हे 4 मापं गरजेचे आहेत एकदम परफेक्टमध्ये। पूर्ण उंची 38 आहे, शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचे। तर मग आपण या ठिकाणी 40 घेणार। या ठिकाणी आपल्याला 40 घ्यायचे। आधी आपण वरती एक लाईन मारून घ्यायची। आता सीट उंची 9, मांडी उंची गुडघ्याच्या वरती थोडंसं 16 इंच घेतली। तर तुम्हाला गुडघ्यापासून घ्यायची असेल तर गुडघ्यापासून सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, पण टाईट होईल। थोडंसं वरती घ्यायचं, 5 इंच वरती। या ठिकाणी बघा सीट घेराचा चौथा भाग घ्यायचा प्लस 2 इंच। 2 इंच का तर मधला टक्स येणार आणि त्या कमरेला त्यानंतर शिलाई मार्जिन। या ठिकाणी बघा सीट घेराचा चौथा भाग घ्यायचं। आता या ठिकाणी बघा मांडी घेरचा 7.5 प्लस त्याच्यात 2 इंच 9.5 घेतले। मग खाली सुद्धा आपल्याला खालपर्यंत 9.5 घ्यायचे। मांडी घेरपास जेवढं घेतलं तेवढंच खाली घ्यायचे आणि सरळ लाईन मारायची। या ठिकाणी सुद्धा आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे सरळ। त्यानंतर या ठिकाणी गोलाई देऊन घ्यायची। आणि खालच्या साईडला या ठिकाणी फक्त आपल्याला डॉट मध्ये लाईन मारायची। तर हे तुम्हाला मी इथं फक्त लाईन का मारली ते तुम्हाला नंतर सांगते। आता कमर घेराचा मध्य घ्यायचा, सीट घेराचा मध्य घ्यायचा, जो ज्या त्या मापानुसार मध्य घ्यायचा आणि खालच्या साईडला सुद्धा मध्य घ्यायचा। या ठिकाणी सुद्धा लाईन मारायची। वरपर्यंत जशी गोलाई आहे त्याप्रमाणे लाईन मारून घ्यायची आणि कमरेला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आणि याचा मध्य घ्यायचा, नाहीतर 4 ते 4.5 इंचावरती टक्स घ्यायचा। प्रत्येकाचा फिश कटची उंची वेगवेगळी असणार आहे, त्यामुळे मध्य घ्या किंवा 4.5 इंचावरती टक्स जरी कमरेला घेतला तरी चालेल। आता या ठिकाणी बघा आपण कळी जोडणार आहे, तर कळीच्या निम्मे या ठिकाणी मी 6 इंच घेतले। पुढे मांडी घेरापासून इथं लाईन मारून घ्यायची। फक्त एका साईडला आपण वाढवलेला आहे, इथं जेवढं आहे तेवढं साईडला पण आलं पाहिजे। तर 1.5 इंच वरती गेलं। या ठिकाणी गोलाई देऊन घ्यायची किंवा तिरकस लाईन मारायची। आपल्याला मधल्या 2 कळ्या घ्यायच्या, साईडच्या 4 कळ्या घ्यायच्यात। म्हणजे साईडचा जो भाग आहे ते आपल्याला 4 भाग पाहिजे, मधले 2 भाग पाहिजे। कट करून घेऊ। जशी मार्किंग केली त्याचप्रमाणे इथं आपण कटिंग करतो। शिलाई मार्जिन घेतलेली आहे। तुमचे कोणतीही साईज असेल, कमर घेर असेल, सीट घेर, मांडी घेर असेल, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचे। चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचे, म्हणजे ते आपले शिलाई मार्जिन येणार।
आता या ठिकाणी बघा वरच्या साईडला आपण जी लाईन मारली एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा कट करायचं आणि मध्यावरती कट करायचं. खूप सोपं आहे. बघतानाच आपल्याला असं वाटतं खूप अवघड असेल. फक्त याची फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे, कटिंग परफेक्ट आली पाहिजे, मग हा स्कर्ट किंवा आपला लेहंगा, फिश कट लेहंगा एकदम छान दिसतो. या ठिकाणी बघा आता आपल्याला कळी कट करायची. आता मांडीघेराच्या खाली किती येतं तेवढे मोजून घ्यायचे. या ठिकाणी 24 येते. तर आता आपण कळी कट करूया. आपल्या कळीचा खालचा घेर 12 येऊ द्यायचं. तर या ठिकाणी बघा डबल फोल्ड करून पेपर घेतला. या ठिकाणी 6 इंच आलं पाहिजे. उंची 24 इंच. एक लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला कट करायला व्यवस्थित जातं. त्यानंतर आता या ठिकाणी परत मोजायचं. या ठिकाणावरून आपल्याला 24 आलं पाहिजे. या सुद्धा कळ्या आपल्याला 4 घ्यायच्यात. वरच्या साईडला बरोबर तिरकस घ्यायचं नाही, तिथं अर्धा इंच घ्यायचं. पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त. तर ते का मी शिवताना तुम्हाला सांगेन. फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अर्धा इंच घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने कळी झाली. कळी खालच्या साईडला 12 इंच झाली. ह्या मधल्या 2 लागतील. साईडच्या 4 लागणार म्हणजे दोन्ही साईडला एक एक म्हणजे ह्या 2 झाल्या आणि मागचा भाग. आणि ही कळी, ही जी कळी दाखवली ते 4 घ्यायच्या आपल्याला. आता आपण साडीवरती ठेवून कट करून घेऊया. ही मार्किंग मेजरमेंट आपलं परफेक्ट असलं पाहिजे तरच आपलं फिश कट लेहंगा किंवा स्कर्ट एकदम छान दिसेल. जास्त फिट पण नाही आणि जास्त लूज पण नाही. आता मी ही साडी घेतली. आधी आपल्याला आता या ठिकाणी बघा प्लेन आहे थोडंसं, तर तो भाग न घेता आणि पदरसुद्धा या ठिकाणी आपण याचा ब्लाऊज शिवायचा, नाहीतर ओढणी तयार करायची. तुम्हाला कसं आवडेल त्यानुसार मी या ठिकाणी ओढणीसुद्धा बनवणार आहे. तर बघा ओढणीच्या हिशोबाने या ठिकाणी कापड कट करणार किंवा ब्लाऊज. आता हे ज्यांची साडी आहे आपण हे ज्यांचा शिवतो ते आपल्याला कसं सांगतील त्यानुसार या ठिकाणी आपल्याला बदल करायचा. मोठी बॉर्डर आहे ती आधी कट करून घ्यायची. आणि आता खालच्या साईडला बघा याच्या ब्लाऊजची पण शिलाई लवकरच अपलोड केली जाईल. आता कट कसं केलं पाहिजे. आता ही डबल जी घडी घातली होती मधली आपण तर ती ओपन केली. त्यानुसार या ठिकाणी 2 पार्ट काढायचे. तर ह्या ठिकाणी बघा खालची मोठी बॉर्डर आहे. वरच्या साईडला आपण शिलाई मार्जिनचं इथे 40 इंच घेतलेलं आहे. आता बघा बॉर्डर सोडून खालची आपल्याला बॉर्डर पूर्ण शिवून झाल्यानंतर लावायची आहे. तर या ठिकाणी मी आधी मार्किंग करून घेते. मार्किंग करताना ही बॉर्डरची जेवढा भाग आहे पाव इंच सोडून शिलाई मार्जिन तुम्ही किती कापड पकडता त्यानुसार खालून बॉर्डर काढायची. मग ती अर्धा इंच घ्यायची का पाव इंच घ्यायची ते तुमच्या सोयीनुसार. तुम्हाला सवय कशी आहे अर्धा इंच पकडायची शिलाई मार्जिनमध्ये का पाव इंच त्यानुसार खाली बॉर्डर घ्यायची. या ठिकाणी आपण एक्स्ट्राचं कापड घेतलेलं नाही.
कारण ही कटिंग आपण शिलाई मार्जिनसहित केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक कटिंग किंवा शिलाई असेल तर मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगते. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण 2 मधले पार्ट कट केले. आता आपल्याला 4 घ्यायचे आहेत. आणखीन 2 पण मी कट करून घेतले आणि ह्या कळ्या तर अशा दोन्ही साईडला ठेवून हा मधल्या पार्टमध्ये मी कळ्या कट करून घेते. पूर्ण साडी आपण घेतलेली आहे आणि बघा साडीत आपण कापड जरासुद्धा वाया घालत नाही. उरलेल्या कापडमध्ये आपण छोटीशी पर्स किंवा बटवा बनवणार. तर हे पूर्ण बघा अशा पद्धतीने आपण हा डबल आपण ठेवलेला आहे. मागचा पुढचा भाग ह्या कळ्या मध्ये जॉईन करायच्या. तर याच पद्धतीने मी अस्तरसुद्धा कट करून घेते आणि या ठिकाणी बघा ही बॉर्डर आपण पूर्ण जोडून झाल्यानंतर खालच्या साईडला ही अशी खालच्या साईडनी बॉर्डर लावायची. कमरेला कमरपट्टीसुद्धा आपण या बॉर्डरचीच घेणार. अशा पद्धतीने तुम्हाला फिश कट लेहंगाची कटिंग दाखवली. कशी वाटली? आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.